ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांवर टीकेचे बाण सोडले आहेत. राज ठाकरेंवर प्रफुल्ल पटेलांनी टीकास्त्र डागलं होतं. दरम्यान यानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसलंय. राऊतांनी प्रफुल्ल पटेलांना प्रत्युत्तर देत त्यांचा चांगला समाचार घेतलाय. ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलतायत, पण महाराष्ट्राला पटेल असंच करा. प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत, एक पाय नाही म्हणत मी. संजय राऊत यांचे दोन पाय राष्ट्रवादीमध्ये आहेत. संजय राऊत यांचे हात काँग्रेसमध्ये आहेत. संजय राऊत यांचं डोकं तरी उभाटा गटामध्ये आहे का, हा माझा सवाल आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांचा चांगलाच समाचार घेतलाय. कोण ठाकरे वाकरे असं म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्राला पटेल असंच करा असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी ट्विट करत प्रफुल्ल पटेलांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान यानंतर प्रफुल्ल पटेलांनी देखील राज ठाकरेंवर पलटवार केला होता. मात्र पटेलांच्या टीकेला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलतायत, पण महाराष्ट्राला पटेल असंच करा, एवढंच मी सांगेन. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा. अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता, पटेलांचा पक्ष नव्हता. तर त्याने चिडचिड करू नये. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहांचे भक्त आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचा गाडा कोण हाकणार यावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीची सूत्र त्यांच्याच हातात देण्याची मागणी आहे. त्यातच प्रफुल्ल पटेलांच्या अध्यक्षपदाच्या चर्चांमुळे चांगलंच राजकारण तापलं होतं. यावरून राज ठाकरेंनी पटेलांना टोला लगावला होता आणि आता संजय राऊतांनी त्यांना धारेवर धरलंय. राऊतांच्या टीकेनंतर आता भाजपकडूनही पलटवार करण्यात आलाय. प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्राला पटेल अशीच भूमिका घेत आहेत. परंतु जेव्हा शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती, तेव्हा तारिक अनवर कोण होते, PA संगमा कोण होते, अरुण गुजराती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी पटेल अशीच भूमिका घेतली होती का वेगळी भूमिका घेतली होती? एकदा संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी सुरू असलेल्या हालचालीमध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचे दोन्ही पाय भाजपत असल्याची टीका त्यांनी केली. अजित पवारांचा पक्ष पटेलांचा पक्ष नसल्याचं म्हणत राऊतांनी पटेलांना डिवचलंय. प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत, एक पाय नाही म्हणत मी. पटेलांचे, तटकऱ्यांचे, आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे की ज्या पद्धतीनं ED CBIनं अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले, छळ केला, त्याच्यामुळे कमजोर हृदयाची माणसं आहेत सगळी. आमच्यासारखी धाडसी लोक नाही आहेत ते जो होगा देखा जाएगा. प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. संजय राऊत यांचे 2 पाय राष्ट्रवादीमध्ये आहेत. संजय राऊत यांचे हात काँग्रेसमध्ये आहेत. संजय राऊत यांचं डोकं तरी उभाटा गटामध्ये आहे का, हा माझा सवाल आहे. सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका घेणं हे संजय राऊतांचं काम झालंय. त्यामुळं किमान डोकं तरी उभाटा गटामध्ये संजय राऊतांनी शिल्लक ठेवलं की आपलं डोकं हे डाव्यांच्या बाजूला नेऊन ठेवलंय, हे संजय राऊतांनी एकदा महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीत अंतर्गत हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे. दरम्यान अध्यक्षपदावरून आता चर्चा सुरू आहेत. प्रफुल्ल पटेलांनी आधीच रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र राष्ट्रवादीतील त्यांच्या हस्तक्षेपावरून संजय राऊतांनी त्यांना चांगलंच ठणकावलंय.
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.